सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यङ्करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। सर्वात श्रेष्ठ, सर्व मार्गांमध्ये सर्वात श्रेष्ठ असलेली अशी आपण भक्ती पाहतो आहोत. भक्ती ही खरोखरच अमृताप्रमाणे आहे आणि म्हणून त्या भक्तीला काय म्हटलेलं आहे? सुधा. भक्ती सुधा. सुधा म्हणजे अमृत. अमृताने आपण अमर होतो. म्हणजेच काय? बंधनातून मोकळे होतो. आपण बंधनांमधून सुटतो. ईश्वराशी एकरूप होऊन जातो. आपलं स्वत्व काही राहत नाही. तर 6व्या श्लोकात त्याच्याबद्दल भक्तीचं लक्षण सांगतायत. ईश्वरे परमं प्रेम भक्तिरित्यभिधीयते आसक्तिर्विषय प्रेम देहदारगृहादिषु. ईश्वरे परमं प्रेम म्हणजे ईश्वराविषयी आपल्याला अतिशय प्रेम वाटणं, परमप्रेम. याला काय म्हणतात? भक्तिही इत्य अभिधीयते. याला भक्ती असे नाव आहे. आसक्तिर्विषय प्रेम. आणि विषयांवर जर प्रेम केलं तर काय होतं? आसक्ती निर्माण होते. देहदार गृहादिषु. देह शरीर, दारा पत्नी, गृह घर, इत्यादींच्या म्हणजे हे नुसती काय आहेत? उदाहरणं आहेत. इत्यादी म्हणजे या कॅटेगरीत बसणारे सगळे. त्यांची जर आपण आसक्ती बाळगली तर त्याला काय म्हणतात? आसक्ती म्हणतात. यांचं प्रेम बाळगलं तर त्याला आसक्ती म्हणतात. परमेश्वराचं प्रेम जर आपण बाळगलं तर त्याला आसक्ती न म्हणता त्याला भक्ती म्हणतात. फक्त आपल्याला समजायसाठी. आता आपल्याला प्रत्येक गोष्टीविषयी मोह असतो. साध्या साध्या गोष्टी असतात. अहो पण माझं बरोबर होतं ना, मग बरोबर सांगायला नको का? पण समोरचा जे माणूस त्या मूडमध्ये नसेल तर नाही सांगितलं तर कुठे बिघडते? फार मोठी जमेची बाजू होणार नाही आहे आपली. एखादा प्रसंग असा घडतो की समोरचा पूर्णपणे जे आपण बोलतो आहोत त्याच्या अंडरस्टँडिंगला पूर्णपणे ॲब्सेंट येतो. नाहीच तो त्या
त्या लिंकमध्ये येतच नाही येतो. आणि असं होतं, कित्येक वेळा असं होतं, एकाच एका विचारात माणूस जातो. त्यावेळी आम्हाला मोठं वाटत असतं, व माझं बरोबर आहे ना, आणि त्याचं चुकतं आहे, त्याला नको का मी सांगायला, पण तो नाहीच आहे ना त्या लिंकमध्ये, त्या मूडमध्ये नाही आहे, त्या वे ऑफ थिंकिंगमध्ये तो नाही आहे. सगळं वाया जाणार. आणि 4-2 गोष्टी माझ्या मनातल्या नाही सांगता आल्या आणि नाही सांगितल्या, नाही आपण व्यक्त झालो, राहिलो जरा जगाच्या मागे, बिघडलंय कुठे. पण आपल्याला, म्हणजे मी हे कशाचं उदाहरण देत होते की आसक्ती ही फक्त वस्तूंची नसते, किंवा मोह हा फक्त काहीतरी पाहिजे असा नसतो. तर आसक्ती ही मानसिक पातळीवर सुद्धा आसक्ती. तर कोणची? भावभावनांची. म्हणजे माझ्या भावना कोणी जपायला नको का वगैरे, आणि ते केलंच पाहिजे लोकांनी असं, अशी वगैरे अपेक्षा असते आपली. त्याचप्रमाणे माझं म्हणणं लोकांनी मानलं पाहिजे, पण नाही. काही वेळेस लोकांचंही म्हणणं बरोबर असतं. दुसरी गोष्ट, काही वेळेस ठराविक काही कारणांमुळे लोकांचाही मूड नसतो तुमचं ऐकून घेण्याचा, पण त्या ठिकाणी मात्र आमची आसक्ती काय असते, आणि किती त्याचं सुद्धा आपण सुद्धा किती करतो, म्हणजे की हो मग माझं बरोबर होतं ना, यांनी नको होतं का माझं ऐकून घ्यायला त्या दिवशी, असं होतं ते. त्याच्यामुळे अनेक गोष्टींची आसक्ती आहे. माझा अहंकार जपला जावा. या जगात मी आलेलीच नाही आहे माझा अहंकार जपून घ्यायला. चक्क भगवंतांनी सांगितलेलं आहे गीतेमध्ये की अहंकार जर जीवनात बाजूला झाला, अहंकार ही गोष्ट तुम्हाला एक साधन म्हणून दिली आहे. का माहिती का? स्वसंरक्षणासाठी. स्वसंरक्षण म्हणजे काय? डास चावला, मारा त्याला. साप जवळ आला, उठून पळा, काठी आपटा, त्याला पळवून लावा. इंद्रियांना, डोळ्यांना सरडा दिसतोय, तिथून निघून जा, पाहत बसू नका. एवढ्यासाठी आपल्याला अहंकार दिला. म्हणजे मीन्स मी म्हणजे अहम. अहम म्हणजे मी आहे आणि मला सुरक्षित राहायचं आहे. या 2 गोष्टी असतात. पण आपण काय केलंय? सगळंच त्याला जोडलंय. मला सुरक्षित राहायचंय, भावनांच्या पातळीवर पण मला सुरक्षित हवंय. म्हणजे काय झालं प्रत्येक वेळी की आपल्याला रचनाकार कोण आहेत? या सृष्टीरूपी खेळाचे रचनाकार भगवंत आहेत. त्यांना जी अपेक्षित आहे तेच झालं पाहिजे ना. आमच्या खेळाचे नियम लावून चालणार नाही. आमच्या मनाचे नियम ते लावून चालणार नाही आहे इथे. त्यामुळे आपला सगळा डाव फसला.
म्हणजे आपल्याला कळलं नाही की अहम हा का दिलेला आहे. अहम हा केवळ चला आग लागली आहे, पळा तिथून, निघा बाहेर, स्वतःचं संरक्षण करून घ्या, भूकंप होतोय, निघून जा गाव सोडून, हे सगळं करण्यासाठी रात्र झाली आहे, रात्रीच्या आत मला घरी पोहोचलं पाहिजे, दिवे जातात, रस्त्यावर अंधार असतो, या सगळ्या गोष्टींसाठी आपल्याला अहंकार दिलाय. तो अहंकार म्हणजे काय? हा माझा देह आहे. हा देह आहे ना, सगळ्या आपत्तींपासून वाचवायचा आहे. तर सगळ्या आपत्तींपासून त्याचं रक्षण करायचं आहे. एवढ्यासाठी अहम दिला. म्हणजे माझं काहीतरी एक अस्तित्व आहे, माझं एक ठराविक अस्तित्व आहे आणि ते मला सुरक्षित ठेवलंच पाहिजे. पण तिथे त्याला अहंकार हा वाईट मार्गाने आमचा वाहत गेला. कोणीतरी काहीतरी बोललं, मी दुखावले, माझं ऐकून नाही घेतलं, मी दुखावले, माझ्याकडे पाहिलंच नाही, ओळख नाही दाखवली, वगैरे ज्या गोष्टी आहेत. तर हे करायसाठी अहंकार नव्हता, पण अज्ञानामुळे, मुद्दाम कोणीच काही नाही करत, पण अज्ञानामुळे एवढं नुकसान झालं की हा अहंकार आता आपल्याला अनेक जन्म आपल्यासाठी निर्माण करतो आहे. केवळ हा अहंकार, त्या अहंकारापायी सतत प्रत्येकाशी दुश्मनी, प्रत्येकाशी जेलसी, प्रत्येकाशी कॉम्पिटिशन आणि प्रत्येकाकडे पाहण्याची दृष्टी काय, माझ्या स्वतःपेक्षा दुसरा कोणीतरी थोडासा कमी आहे, किंचित कमीच आहे, पायरी तरी कमीच आहे, तो मी थोडा श्रेष्ठ, थोडासा तरी, ही एक माझ्या अहंकाराला सवय लागली. त्याच्यामुळे केवळ आता ही जी विचारांची पद्धत पडली आहे तीच भगवंताजवळ होते की नाही, मग त्यामुळे भक्ती जमत नाही आणि अहंकाराला सोडण्याची आम्हाला हिंमतच नाही. मग कसं काय ईश्वराशी एकरूप होणार? आणि म्हणून भगवंतानी हे एक सोल्युशन दिलंय जबरदस्त गीतेमध्ये की आम्हाला कळत नाही ईश्वराला समर्पित व्हायचं म्हणजे काय करायचं. हळूहळू आमचा अहंकार कमी केला पाहिजे. अरे ही काय थिअरी आहे, प्रॅक्टिकलमध्ये कसं आणणार? म्हणजे काय, नुसत्या काय डायऱ्या लिहून घेतल्या, अहंकार कमी केला पाहिजे, अहंकार कमी केला पाहिजे. आणि मग काही जण म्हणतात, अहो असं म्हणतो आपण, पण मी इतकं ठरवते पण काही अहंकार कमीच होत नाही. प्रॅक्टिकली काय करायचं हेच आम्हाला समजत नाही मुळी. प्रॅक्टिकली काय करायचंय, हा अहंकार काय जागच्या जागी कमी होणार का? म्हणजे ईश्वराला समर्पित व्हायचं म्हणून अहंकार कमी करायचा आणि अहंकार कमी करायचं म्हणून ईश्वराला समर्पित, म्हणजे अंड आधी का कोंबडी आधी? आम्हाला कळत नाही आहे. मग प्रॅक्टिकली काय करायचं नेमकं? प्रॅक्टिकली काय करायचं? मग त्याच्यासाठी भगवंतांनी अनेक उपाय सांगितलेले आहेत. अहंकार जर कमी करायचा असेल, सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे समष्टीला स्वीकारा. आता समष्टीमध्ये सगळं येतं, त्यात घोळ व्हायची काहीच गरज नाही.
चराचर विश्व आणि पशु पक्षी प्राणी, नंतर वस्तू व्यक्ती घटना. हां, पण ह्यातलं सुद्धा आपण आता असं पाहिलेलं आहे की आपल्याला फक्त आणि फक्त मानव व्यक्तींचाच विचार करायचा आहे, ज्याची आपल्या अहंकाराला बाधा आहे. फक्त ज्याची आपल्या अहंकाराला बाधा आहे, बाकी कशाचीच बाधा नाही. वस्तू काही उठून नाक उंच करून म्हणत नाहीत की आम्ही छान आहोत, आमचा कसा उपयोग आहे, तुमचा काहीच उपयोग नाही. सुरी काही म्हणत नाही, मी कशी छान सगळ्या भाज्या चिरून देते, तुझ्या बोटाने तू भाजी चिरू शकते का? त्यामुळे तिथे प्रश्नच येत नाही ना अहंकाराचा. शिवाय भगवंताशी आपण बोलतो तिथे अहंकाराचा प्रश्नच येत नाही, कारण भगवंत हे आपल्याशी कम्युनिकेट करत नाही. आपण आपल्या मनातलं सांगून जातो त्यांना. चांगले रिझल्ट आले की म्हणतो भगवंत आम्हाला प्रसन्न झाले, वाईट रिझल्ट आले की म्हणतो मी इतकं देवाचं केलं पण काही यशच नाही आलं, असं म्हणतो. पण भगवंताबद्दल सुद्धा जास्त जाचत नाही आपल्याला. आणि कोणाबद्दलही जाचत नाही. सगळ्यात जास्त जास्त कोणाबद्दल माहिती आहे? व्यक्ती, समाजातल्या सगळ्या व्यक्ती. हा चांगला आहे, तो चांगला नाही, याने मला असं बोलला, त्याने मला तसं केलं, मला कल्पना नव्हती अमका असा असेल, असं कसं झालं वगैरे. जराही कोणाचं काही सहन होत नाही. याचं कारण आमचा अहंकार असतो. कुठेतरी समष्टीला स्वीकारण्याचा धडा आपण गिरवला पाहिजे. समष्टीशिवाय आपलं एकट्याचं जीवनच नाही आहे. आणि ही आहे खरी भक्ती. भगवंतांनी काय सांगितलेलं आहे की काय केलं पाहिजे? समष्टीशी एकरूप व्हा. म्हणजे भगवंताशी एकरूप होता येतं पटकन, कारण अहंकार गेलेला असतो. त्यामुळे काय आहे की ईश्वरे परमं प्रेम भक्तिः इति अभिधीयते. ईश्वरावर प्रेम करणं. आणि ईश्वर म्हणजे कुठला आला ईश्वर? कोणता ईश्वर? आम्ही घरात बसतो, खूप जप करतो, नामस्मरण करतो, रोज मंदिरात जातो, आणि जरा कुठे काही कोणी बोललं की आम्हाला आवडत नाही. कुठल्याही माणसांशी आम्हाला आवडत नाही. स्वतंत्र, हल्ली तर खूप स्वतंत्र झाले. त्याच्यामुळे ईश्वरे परमं प्रेय. पण भगवंताचा ईश्वर कोण आहे माहिती का? भगवंतांनी आम्हाला काय सांगितलेलं आहे की अरे अर्जुना, तुला हे असं विश्वरूप दर्शन का दिसलं? तर समष्टी रूप हाच भगवंत समज. आणि त्या समष्टीशी जर तुला एकरूप होता आलं तर तुला सगळं जमणार आहे. आणि समष्टीशी एकरूप होणं हे भगवंताला किती प्रिय असतं हे आपण कालही पाहिलं. योगायोगाने आपला सगळा भक्तीचाच विषय भगवद्गीतेमध्ये सुद्धा आणि इकडे सुद्धा चालू आहे. योगायोगाने एकच विषय चालू आहे. आणि भगवंत म्हणाले की भक्तीचं परमस्थान मग ईश्वर आहे. भक्तीची आसक्ती नाही म्हणता येत. भक्तीची आसक्ती
हे भगवंताची आसक्ती नाही म्हणतात. आसक्ती हा शब्द वाईट आहे. आसक्ती म्हणजे मोह. आसक्ती म्हणजे मोह. मग ती इतर वस्तूंविषयी असते आसक्ती. इतर भावभावनांविषयी सुद्धा आसक्ती असते आपल्याला. आपलं दुसऱ्याने हे मानलं पाहिजे किंवा आपल्याला मान दिला पाहिजे, ही सुद्धा आसक्ती असते. किंवा आपल्याला यश आलं पाहिजे, ही सुद्धा आसक्ती असते. परंतु मन आसक्ती करतं. आसक्ती याचा अर्थ काय? आकर्षण, दुसऱ्या गोष्टींचं आकर्षण किंवा मोह म्हणू आपण. पण मनाचा जो हा गुणधर्म आहे तोच आपण भगवंताकडे लावला तर भगवंताकडे मनाला वळवलं तर भगवंताची आसक्ती. पण ती म्हणता येत नाही. भगवंताची जी ओढ आहे, परम तळमळ आहे, परम ओढ आहे, खूप ओढ आहे ईश्वराविषयी, त्याला म्हणतात भक्ती. आणि माया जगतातल्या प्रत्येक विषयाची जी अत्यंत ओढ आहे त्याला म्हणतात आसक्ती. हा मुद्दा इथे क्लिअर झाला. ईश्वरम परमं प्रेम भक्ती इति अभिधीयते. ईश्वरावर परमप्रेम करणं म्हणजेच भक्ती असं त्याला नाव आहे. आसक्ती ही विषय प्रेम, विषयांवर प्रेम करणं ही मात्र आसक्ती आहे. विषयांवर प्रेम करणं ही मात्र आसक्ती आहे. त्याची उदाहरणं दिली आहेत. उदाहरणार्थ तुम्हाला जर नाही कळलं, भगवंतावर प्रेम करणं म्हणजे भक्ती आणि इतर जे विषय आहेत, उदाहरणार्थ आपला स्वतःचा देह, त्याला म्हणजे त्याची काळजी घेणं ही खूप गोष्ट वेगळी, पण त्याच्यावर प्रेम करणं म्हणजे झाली आसक्ती. या दोन गोष्टी आपल्याला क्लिअर झाल्या की भक्ती कशाला म्हणतात आणि आसक्ती कशाला म्हणतात. नारद भक्तिसूत्रामध्ये अशी व्याख्या आहे काय? परम प्रेम इति भक्ती सा तु अस्मिन् परम प्रेम रूपा. ईश्वराविषयीचं परम प्रेम म्हणजे सर्वात श्रेष्ठ प्रेम म्हणजे भक्ती. परमप्रेम म्हणजे काय मग? खूप अनेक बाबतीत आपण प्रेम हा शब्द वापरतो. म्हणजे फक्त आपल्याला एवढं कळतं की भावना व्यक्त करण्यासाठी प्रेम हा शब्द वापरला जातो बऱ्याच ठिकाणी. म्हणजे प्रेम म्हणजे काय काय होऊ शकतं? आकर्षण, मोह, भुरळ पडणं, आश्चर्य, आवड निर्माण होणं, गुणग्रहण करणं. प्रेम असेल त्या विषयी आपण गुण ग्रहण करतो त्यांचे. पण परमप्रेम हे प्रेमासारखं नाही आहे.
इतर कुठलेही डेफिनेशन तिथे येत नाहीत. तर प्रेम म्हणजे भावनेच्या पलीकडे आहे. वस्तूवर आपण प्रेम करतो, पण तो प्रेम हा शब्द इथे नाही आहे. दुसरे शब्द नाही आहेत आमच्याकडे, म्हणून आम्हाला ते वापरावं लागतं की भगवंतावर परमप्रेम म्हणजे भक्ती. पण हे जे इतके अर्थ सांगितलं प्रेमाचे, त्या कुठल्याही अर्थामध्ये प्रेम बसत नाही. हे परमप्रेम नावाचं प्रेम कुठल्याही त्या अर्थामध्ये बसत नाही. कोणताही तो अर्थ नाही आहे परमप्रेम याचा अर्थ. भगवंताविषयीच फक्त परमप्रेम असू शकतं. इतर वस्तूंवर आपण प्रेम करतो समजा, किंवा इतर व्यक्तींवर, तर मग काय होतं, त्याच्यापासून आनंद मिळतो. परंतु भगवंतावर परम प्रेम केल्यावर न संपणारा आनंद मिळतो, अखंड आनंद मिळतो. आणि हे परमप्रेम कसं असतं माहिती आहे, इतर गोष्टीत कधीतरी काहीतरी वाटतं, मी इतकं केलं आहे, मला काहीतरी मिळावं. परंतु हे म्हणजे इथे काही अपेक्षाच नसते. भगवंताविषयी प्रेम म्हणजे प्रत्यक्षात अनुभव घेतला की मगच ती गोष्ट आपल्या अनुभवाला येते. आणि सगळ्या वस्तूंवर आपलं प्रेम कसं असतं सांगा मला, खरोखर सांगा, मनापासून सांगा. सगळ्या वस्तूंवर आपलं प्रेम कसं असतं? अपेक्षा असते ना, काहीही असो. आता काय होतं, एखादं स्वेटर मला आवडतं समजा, उदाहरणार्थ. ते का आवडतं? ज्यावेळी थंडीमध्ये खूप थंडी असते त्याच स्वेटरनी फक्त माझी थंडी भागते. उबदार आहे ते, उबदार. एक कारण असू शकतं. दुसरं कारण, त्याचा रंग ठळक आहे, चांगलं दिसतं. तिसरं कारण, त्याचे स्लीव्ज हाफ आहेत, मला फुल नाही आवडत. म्हणजे काय आहे, माझ्या अपेक्षा ज्या आहेत, अपेक्षा असतात माझ्या त्या वस्तूकडून, आणि त्या अपेक्षा पूर्ण झाल्या पाहिजेत असं मला वाटतं. तेव्हा कुठे मी त्या वस्तूंवर अफाट प्रेम करते. अफाट वापरू शकतो शब्द, पण परमप्रेम हे फक्त भगवंतावरच. बाकीच्या सगळ्या वस्तू, व्यक्ती आणि घटना ह्यांच्यावर जर माझं काही प्रेम असेल, सुख देणाऱ्या घटनांवर सुद्धा, मला ती घटना आवडते, मला आठवते, मला पुरस्कार मिळाला होता, असं बोलले होते, असं झालं होतं, असं माझं कौतुक केलं होतं, तिथे अहंकारच पोचला जातो आणि मला तीच अपेक्षा आहे, मला कोणीतरी मोठं म्हणावं. परंतु जिथे काहीच अपेक्षा नाही आहे तरीही खूप प्रेम आहे, असं केवळ एकच एक ठिकाण आहे, ते म्हणजे भगवंतावर केलेलं परमप्रेम. बिना शर्त असतं ते. आणि बाकीचं सगळं प्रेम हे कसं असतं, सापेक्ष म्हणजे मला काहीतरी, कशाच्या तरी संदर्भात ते प्रेम असतं, काहीतरी मिळालेलं असतं किंवा काहीतरी मिळवायचं असतं. आणि ते काय म्हणतात त्या प्रेमाला, प्रदूषित प्रेम म्हणतात.
आणि आपण या विश्वामध्ये सगळ्या गोष्टींवर प्रदूषितच प्रेम करू शकतो. उगीच मोठेपणा घेऊन आपण परमप्रेम करू शकतो असं म्हणता येत नाही. त्या त्या काळाप्रमाणे त्या त्या वस्तू, त्या त्या व्यक्ती आपल्या संपर्कात येतात. त्या त्या काळाला आपण त्याला महत्त्व देतो आणि त्या त्या काळात आपण प्रेम करतो. म्हणजे स्थळकाळाचं याला लिमिटेशन आहे, स्थळकाळाची मर्यादा आहे. आणि म्हणून सापेक्षता पण आहे, रेफरन्स आहे. का प्रेम करतो आपण? काहीतरी मिळवायचं आहे आपल्याला किंवा काहीतरी त्याच्यापासून मिळालेलं आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, परमप्रेम करणार कशावर? हा मायामोह, सगळं ज्याच्यावर आपण प्रेम करतो आहोत, वस्तूंवर आणि व्यक्तींवर, तर त्याच्यावर परमप्रेम कसं करणार? ती व्यक्ती ज्यावेळी मला भगवत स्वरूपात दिसते आहे तेव्हा मी परमप्रेम करू शकीन. म्हणजे इकडे ही भावना उंचावली पाहिजे की व्यक्ती मला भगवत स्वरूपात दिसली पाहिजे. एवढी जर भावना एका साईडहून उंचावली गेली मनामध्ये तर मी परमप्रेम म्हणजेच त्या बिनशर्त प्रेम मी करू शकीन. निरपेक्ष प्रेम मी करू शकीन कोणत्याही सपोर्ट विना. परंतु ते होणारच नाही. आणि ज्या गोष्टींना नाश आहे त्यांच्यावरती प्रेम करून उपयोग काय? म्हणून सुद्धा या विश्वामध्ये सर्वात श्रेष्ठ कोण? तर ज्याने या विश्वाची रचना केली तोच सर्वात श्रेष्ठ आहे. म्हणून परमेश्वर परमश्रेष्ठ आहे. म्हणून त्याच्या विषयीचं प्रेम हे परमप्रेम आहे. पण आपण त्याच्या उलट काय करतो? सगळ्यात जास्त प्रेम आपण कोणावर करतो मला सांगा? फक्त स्वतःवर प्रेम करतो. पण आपण जे स्वतःवर प्रेम करतो ते सुद्धा स्वतःतला परमेश्वर नाही शोधून काढत, तर स्वतःतला अहंकारी देह, जीवात्मा, अहंकारी जीवात्मा आपण शोधून काढतो आणि त्याची आसक्ती बाळगतो. देहालाच आपण मी समजतो आणि त्याची आसक्ती बाळगतो. त्यामुळे आपणही स्वतःवर खरं प्रेम करतच नाही. या परमप्रेमाविषयीच आणखीन वर्णन केलेलं आहे. काय सांगतात? अहंकारम तथा स्वार्थम त्यक्त्वा सक्तिं गृहादिषु सहेश्वरेण तादात्म्यं परमं प्रेम कथ्यते. अहंकारम तथा स्वार्थम. अहंकार किंवा स्वार्थ
अहंकार किंवा स्वार्थ यांच्या आसक्तीचा त्याग करायचा. त्यक्त्वा आसक्तिं गृहादिषु, सगळ्याचा त्याग करायचा. सहेश्वरेण तादात्म्यम, सह ईश्वरेण, ईश्वराशी संपूर्ण तादात्म्य. परमं प्रेम कथ्यते, याला परम प्रेम असे म्हटले आहे. आता कोणाला काय वाटेल माहिती का? गृहादींच्या आसक्तीचा त्याग म्हणजे घराचा त्याग नाही करायचा आहे. प्रत्येक गोष्टीचा त्याग म्हणजे काय? ती घटना घडली की मनातनं काढून टाकायचं, कारण त्याचा काहीच उपयोग नसतो साठवण करून. आणि सगळं आपलं जुन्या पिशवीत तसंच पडून राहतं. ते सगळं काढून टाकायचं आपण. जितकं ज्याच्याविषयी आपल्याला तादात्म्य असतं म्हणजे ओढ असते, तितकं त्याच्यावर आपलं प्रेम जास्त असतं. मग ती कोणतीही वस्तू असू दे. कोणतीही ती वस्तू असू दे, काहीही असू दे. एक मिनिट. अहंकार आणि स्वार्थ यांच्या आसक्तीचा त्याग करायला सांगितलेलं, म्हणजे आपल्याला ईश्वराशी संपूर्ण तादात्म्य करता येईल. आणि ते केलं की परम प्रेम होईल. मग आता हे कसं शक्य आहे? आपण हे बघितलं म्हणजे ह्या मुद्द्याला आपण स्पर्श केला की ज्याच्याशी जितकं तादात्म्य तितकं त्याचं प्रेम जास्ती असतं आपल्याला. तादात्म्य याचा अर्थ ओढ, आकर्षण, आसक्ती. तेच जर पण ईश्वराविषयी ती आसक्ती, ईश्वराविषयी ती ओढ राहिली तर, फक्त ईश्वराविषयी ओढ राहिली तर द्वैत जातं. दोन राहतच नाही. दोन राहत नाही. आता बघा, वस्तू जी असते, वस्तू वस्तूचं आपल्याला आकर्षण असतं. वस्तूवर आपण प्रेम करतो.
मग काहीही असू दे, कोणतीही वस्तू घ्या तुम्ही उपयोगाची, प्रत्येक वेळी त्याचा उपयोग झाल्यावर कितीही छान वस्तू, उदाहरणार्थ आजकालच्या दिवसांमध्ये लॅपटॉप, मोबाईल, हा मोबाईल किती छान आहे, किती माझी सोय झाली असं वगैरे आपण म्हणतो आणि अतिशय त्याच्याविषयी आपल्याला आसक्ती निर्माण होते. परंतु वापरताना हा मोबाईल आणि मी कधी एकरूप होतो का? नाही होत. मोबाईल हा मोबाईलच राहतो, मी ही मीच राहते आणि जोपर्यंत तो मोबाईल हा वेगळा राहील तोपर्यंत मला मजा आहे की नाही तो वापरण्याची. म्हणजे एक विचार करा तुम्ही, तो आणि मी एकरूप झाले तर मी आता मोबाईल कुठे शोधू लागले तर उपयोग काय? म्हणजे वस्तू जगतामध्ये काय आहे तर आपण आणि ती वस्तू हे वेगळे असतो. वेगळे असतो आपण. आणि त्याच्याशिवाय त्याचा आनंद आपल्याला घेता येत नाही, त्याच्याशिवाय आपण त्याच्यावर प्रेम करू शकत नाही. ईश्वराविषयी असं नाहीच मुळी. ईश्वराविषयी असं आहे, ज्यावेळी परमप्रेम आहे त्यावेळी ईश्वर आणि आपण मुळी वेगळे नसतोच. पण तो अनुभव तुम्हाला काय किंवा मला काय अजून यायचा आहे त्याची आपण आत्ता यदा कदाचित अनुभव आला. आपण म्हणतो ना नेहमी, खरंच जर ईश्वर आला आणि म्हणाला काय पाहिजे तुला, तर आमच्याजवळ काही उत्तर नाही, कारण काही विचारच करून ठेवलेले नाही. त्याप्रमाणे आमची अवस्था होईल. म्हणून पुढे जर काही कधी आपल्याला ईश्वराविषयी परमप्रेम निर्माण मनात करण्याची इच्छा झाली तर आपल्याला सगळ्याचं ज्ञान हवं, म्हणून आपण घेतो आहोत. आत्ता आपण हे सगळं ऐकतो आहोत, आपल्याला त्याचा अनुभव नाही आहे. परंतु परमेश्वराविषयी म्हणजे ती अवस्था आपल्याला यावी म्हणून मार्गदर्शक हे पुस्तक लिहिणारे गुरुजी म्हणजे स्वामी तेजोमयानंद यांनी इतक्या सुंदर रीतीने ह्याच्यात मार्गदर्शन केलेलं आहे की, आणि कन्सेप्ट एवढे क्लिअर आहेत की परमेश्वराविषयीचं परमप्रेम म्हणजे भक्ती. इतर कुठल्याही वस्तूंवर परम नसतंच प्रेम. कारण त्या सगळ्या काय आहेत, विश्वामध्ये जे जे सगळं काही आहे ते नाशवंत आहे. त्यामुळे ते प्रेम त्याच्याबरोबर निघून जाणार आहे. आणि भगवंत सगळ्यात श्रेष्ठ आहेत, सगळ्यात परम आहेत. ही सृष्टी ज्यांनी निर्माण केली ते भगवंत, त्यांच्यावर प्रेम म्हणजे परमप्रेम. आणि ते परमप्रेम म्हणजे भक्ती. आणि बाकीच्या सगळ्या वैश्विक गोष्टींवर प्रेम म्हणजे आसक्ती. आसक्ती ही कशी असते, काहीतरी आपली अपेक्षा असते, काहीतरी अपेक्षा असते, कोणत्या तरी रेफरन्समध्ये, म्हणजे सापेक्ष असते. पण परमप्रेम हे निरपेक्ष, निरअपेक्ष, काहीच अपेक्षा नसते तिथे. आणि अपेक्षा ठेवणारच मुळी राहत नाही, ईश्वराशी एकरूप होऊन जातो. तिथे मी हा भावच नाही राहत, देहात्मक भाव निघून जातो. गोपिकांचं इतकं सुंदर उदाहरण आहे की ते गोपिका आहेत ना, गोपिका
इतका प्रभाव व्हायचा त्यांच्यावर श्रीकृष्णाचा, असं आपण लौकिक भाषेत म्हणू की गोपिकांचं परमप्रेम होतं भगवंतावर. आणि इतका भगवंताचा प्रभाव होता की श्रीकृष्ण जसा वागतो, बोलतो, चालतो तशाच त्या करायच्या सेम. ह्याच्यात दोन भाव आहेत. परमप्रेम म्हणजे प्रभाव खूप पडतो, हा एक भाव. आणि त्या प्रभावाने आपण जसंच्या तसं बघा, लहान मुलं असतात ना, तर लहान मुलांना शाळेत जेव्हा त्यांनी ते नवीनच सगळं विश्व पाहिलेलं असतं आणि त्यातनं पहिली दुसरीच्या मुलांना थोडंसं कळायला लागतं. मॉन्टेसरीच्या मुलांना काहीच कळत नाही, पण पहिली दुसरीची मुलं अक्षरशः बाई जसं म्हणतात, बाई जसं बोलतात शाळेत, त्या शब्दात, त्या थाटात ते बोलतात घरी. कारण बाई खूप आवडतात, शाळेतल्या बाई खूप आवडतात, त्यांच्यावर खूप प्रेम असतं. आणि आपण काही सांगावं तर ते म्हणतात, नाही आमच्या बाईंनी असं सांगितलंय. खूप प्रेम, अतिशय प्रेम असतं. हा एक भाग म्हणजे प्रभाव पडतो, म्हणून बाईंसारखं ते बोलायला लागतात. तसंच गोपिकांवर भगवंताचा अतिशय प्रभाव पडायचा. ॲटोमॅटिकली सगळं स्वत्व विसरून जाऊन ते भगवंतासारखे बोलायचे आणि चालायचे. आणि याला दुसरं एक कारण म्हणजे गोपिका भगवंताशी इतक्या एकरूप व्हायच्या, स्वतःचं स्वत्व पूर्ण नाहीसं व्हायचं त्यांचं. आणि जणू त्यांच्या आतमध्ये भगवंतच प्रवेश करायचा आणि जणू गोपिकांच्या तोंडून भगवंतच बोलायचा. एकरूप, भगवंताशी एकरूप. देहाची मर्यादाच नाही. म्हणजे मी देह आहे अशी देहाची मला मर्यादा नाही. मी म्हणजे भगवंतच. आणि भगवंताजवळ सुद्धा देहाची मर्यादा नाही, म्हणूनच तो व्यापक आहे. व्यापक, लिमिटेशनच नाही. सगळं व्यापून टाकणं, दूर दूरवर. आणि इतक्या त्या गोपिका कृष्णमय झाल्या होत्या की लोणी विकायच्या ना, तोंडातून त्यांच्या काय यायचं, लोणी घ्या, लोणी नाही, माधव घ्या, माधव. सगळं त्यांना भगवंतच दिसायचे, सगळीकडे भगवंत. म्हणजे काही अशाश्वत आसक्ती नव्हती त्यांची, परमप्रेम होतं. आणि इथे आसक्ती हा विषय येतच नाही. परमप्रेम म्हणजे भक्ती. अहंकार म्हणजे काय? खूप अहंकार म्हणजे काय असू शकतं बघा ना. कोणाविषयी अहंकार असतो? ज्यावेळी मला वाटतं की देह म्हणजे मी आहे, वीणा म्हणजे मी आहे, देहाचं नाव वीणा, वीणा म्हणजे मी, असं ज्यावेळी मला वाटतं, तसा विचार केला तर मी बोलते, मी चालते, मी काहीही करते. आणि मग भावना कुठे येतात? हो, देहावरती कुठे भावना येतात मला सांगा तुम्ही. आहे का एक ठिकाण देहामध्ये कुठे भावना येतात? हृदय म्हटलं तर हृदयात येतात का भावना? बघा बरं. शक्य आहे का हृदयात भावना येणं?
जागा अशी नाहीच आहे. घर आहे का भावनांचं? नाही. म्हणजे हे सगळं आहे ना, आपल्या ज्ञानाच्या फार पलीकडच्या गोष्टी आहेत त्या. अहंकार म्हणजे काय? शरीर, इंद्रिय, मन, माझं शरीर, माझी इंद्रिय, माझं मन, ह्यांचं अजिबात तादात्म्य नको. यांच्या तादात्म्यातून अहंकार निर्माण होतो. माझं शरीर मला सांभाळायला दिलेली एक वस्तू आहे. व्यवस्थित सांभाळायचं, औषध पाणी करायचं, खाणं पिणं करायचं, त्याला तयार करायचं, त्याला अंघोळ घालायची, त्या देहाला त्याला चारचौघात चांगलं ठेवायचं, त्याला झोपवायचं, त्याची काळजी घ्यायची. देह, मन आणि इंद्रिय काळजी घ्यायची, तादात्म्य नाही ठेवायचं. काळजी घ्यायची. सांभाळायला दिलेली साधनं आहेत ती. घासून पुसून स्वच्छ ठेवायची, कोरडी ठेवायची, मोहानी ओली करायची नाहीत, नाही तर ती गंजतील. आणि त्याच्या तादात्म्यातून निर्माण झालेला हा जीवभाव आहे. जीवभाव अत्यंत हलक्या प्रतीची गोष्ट. जीव आहे मला, जीव. आणि त्या जीवासाठी भाव आहे, देहात्मक भाव. आणि म्हणूनच त्यातनंच कर्तृत्व, म्हणजे मी केलं मी केलं मी केलं मी केलं, कर्तृत्व आणि भोक्तृत्व, मी केल्याची फळं, मी न केल्याची वाईट फळं, हे जन्माला येतं. मग स्वतःच्या देहाविषयी मी उंच, मी हुशार, हे नको. यातनं सुद्धा देहभाव निर्माण होतो. अहम केंद्रित कामना तयार होतात. आणि हा जबरदस्त जो अहंकार आहे तो शेवटी आपल्याला दुसऱ्या जन्माला नेतो, कारणीभूत ठरतो. खूप याच्यावर विचार करण्यासारखं आहे. आपण आता पुढच्या मंगळवारी हे बघू. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. ओम नमः शिवाय. 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 ओम नमः शिवाय.